सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज नीता चंद्रकांत कुलकर्णी लिखित एक हिरवा बांगड्या नावाची गोष्ट वाचनात आली. ती वाचून दाखवते. लेखिका आहेत नीता चंद्रकांत कुलकर्णी. हिरव्या बांगड्या. सुरू करते. काळे आजींना भेटायला मी जात असते. काका गेले तेव्हापासून आजी जरा नरम गरम असतात. रात्री सोबतीला एक बाई झोपायला येते. दिवसा 2 बायका येऊन जाऊन कामाला येत असतातच. त्यांना एकच मुलगी आहे, ती जवळच राहते. त्या तिला तायडी म्हणतात. ती दिवसातून एकदा तरी येऊन जाते. खरं तर आईला तिच्या घरी घेऊन जायला ती तयार आहे. जावई पण या माझ्याकडे राहायला म्हणतात. पण त्या म्हणतात अजून मला होत आहे तोपर्यंत मी एकटी राहते, नंतर तुमच्याकडेच येणार. मला एकदा म्हणाल्या, अगं असं लेकीच्या सासरी नको वाटतं गं. मी गेले की त्यांचं सगळं आयुष्य बदलेल. आजी शहाण्या आणि समंजस आहे. अशीच त्या दिवशी आजींकडे गेले. खुर्चीवर बसणार तर त्या म्हणाल्या, अगं नीता, आधी इथं माझ्याजवळ कॉटवर ये. गेले. माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, अगं किती सुरेख हिरव्या बांगड्या घातल्या आहेस. घाल्या वेगळं, बघायला किती छान वाटतंय बघ बरं. आजींनी खरं ते सांगितलं. म्हटलं, काल कपाट आवरताना दिसल्या म्हणून अशाच घातल्या. हल्ली रोज काचेच्या बांगड्या घालते असं नाही. त्यावर आजी म्हणाल्या, तुला सांगू, मला तर हिरव्या बांगड्या फार आवडायच्या. आवडायच्या म्हणजे आता नाही आवडत. अगं असं काय विचारतेस. हे गेले, आता कुठलं हिरव्या बांगड्या घालणं नशिबात. पण हिरव्या बांगड्यांचा आणि काकांचा काय संबंध. मी काय म्हणते तुला समजत नाही. कळलं मला. तुम्ही लग्नाआधी हिरव्या बांगड्या घालत होता. हो, मग तेव्हा कुठे काका होते. अगं पण ते वेगळं. वेगळं कसं. अगं सवाष्णीचं लेणं मी कसं घालू. हे बोलताना आजींचे डोळे भरून आले होते. थांबा, तुम्हाला सांगते. आत्मा अमर आहे. मृत्यूनंतर शरीर नष्ट होतं, पण आत्मा मरत नाही. आवडत्या व्यक्तीभोवती तो फिरत असतो. त्याचं काय चाललंय ते बघत असतो. हे आपण वाचलंय की नाही. हो, मग त्याचा इथं काय संबंध. तुमची तायडी, तिची मुलं मार्गाला लागली आहेत. आता काकांचा आत्मा दुसरीकडे नाही तर तुमच्या भोवतीच फिरत असणार. तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्या तर काकांच्या आत्म्याला आनंदच होईल. तुमचा आनंद तोच त्यांचा आनंद. अगं पण समाजाचं काय. कुठला समाज. असं म्हटल्यावर त्या विचारात पडल्या. म्हटलं, तुम्हाला भेटायला येणारे लोक हा समाज. त्यांचं तुमच्या हाताकडे लक्ष तरी असतं का. हो ग, तू म्हणतेस ते पटतंय बघ. आणि आजकाल फारसं कोणी घरी येतही नाही. त्यांचंही बरोबर आहे. प्रत्येकजण आपापल्या नादात. ज्याला त्याला आपला संसार. नोकरी धंदा आहे, त्यांना कामही असतात ग. सत्य आहे, त्या आजींनी स्वीकारलं होतं. हे सांगताना त्यांचा आवाज शांत होता. हळूवारपणे त्यांचा हात हातात घेऊन त्यांना सांगितलं, घालाविषयी वाटते ना हिरवी बांगडी तर घाला. नको ग नको, आजी अगदी घाईने म्हणाल्या. आहेत का तुमच्याकडे. हो, समोरच्या कपाटात डबा आहे, त्यात आहे. मी डबा आणून दिला. त्यातल्या हिरव्या बांगड्या काढून हातात घेऊन ते बसले होते. डोळे भरून आले होते. संस्कारांच्या दबावाचा एक खोल ठसा वर्षानुवर्ष मनावर कोरलेला असल्यानं त्यांना बांगड्या घालायचं धैर्य झालं नाही. रूढी परंपरा मोडणं इतकं सोपं नसतंच. त्याची मुळं मनात खोल घट्ट रुतून बसलेली असतात. राहू दे, नकोच, असं म्हणत त्यांनी हळूच बांगड्या डब्यात ठेवून दिल्या. निघताना त्यांनी परत माझे हात हातात घेतले. माझ्या पोटात तुटत होतं. डोळे भरून आले होते. घरी आले तरी आजीच दिसत होत्या. मध्यंतरी एका लग्नघरी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. तिथे कासारणबाई सहजपणे म्हणाले, या हिरव्या रंगाच्या बऱ्याच प्रकारच्या बांगड्या आणल्या आहेत आणि तशा बायकांसाठी या इतर रंगाच्या पण आहेत. म्हणजे बदल करायचं मनात असेल तरीसुद्धा समाज तुम्हाला त्या रूढीची आठवण करून देतच राहतो. हे असे विचार लगेच पुसले जातच नाहीत.
8 दिवसांनी आजींचा फोन आला. नीता, भेटायला येशील का? गेले. बांगड्यांचा डबा उशीजवळ होता. ये ग ये, तुझीच वाट पाहत होते. त्या लगेच सांगायला लागले. तू सांगितलेल्या गोष्टीवर मी विचार केला. मग पटलं मला. तू म्हणतेस ते खरं आहे. आता मी काय गंमत करते माहिती आहे? कोणी नसलं की मी बांगड्या हातात घालते. अगो, पहिल्यांदा घातल्या तेव्हा तर इतका आनंद झाला म्हणून सांगू, लग्नाचा चुडासा ठेवला. हे सांगताना त्यांचे डोळे चमकत होते. पुढे म्हणाल्या, आता मनात आलं की घालते, पण कोणी नसताना. परवा काय झालं, तायडी लॅचकीनं दार उघडून आली की अचानक, आणि हातात बांगड्या तशाच. पण तिचं माझ्या हातांकडे लक्षच गेलं नाही. चांगली 2 तास होती. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही? हो ग, आज तुला घालून दाखवते. आजींनी 8-8 बांगड्या हातात घालून हात पुढे केला. अपार आनंद चेहऱ्यावर होता. आज आजींचे डोळे हसत होते. त्यांचे सुरकुतलेले हात मी हातात घेतले. म्हटलं, आज काकांचा आत्माही हसत असेल. बायकोला खुश बघून इश्श म्हणताना आजी मस्तपैकी लाजले. त्याचं वर्णन शब्दात करूच नाही. असा सहज ओसंडून वाहणारा आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसला की मी समाधानी होते. ती मनापासून समाधान वाटतं. असा निरपेक्ष आनंद वाटत राहावा. खरं सांगू, त्यासाठी खूप काही करावं लागत नाही. एके दिवशी तायडी माझ्यासाठी डझनभर हिरव्या बांगड्या घेऊन आली. नीता मावशी म्हणताना तिचे डोळे भरून वाहत होते. अगं, आता आईला बांगड्यांचा नादच लागलाय, त्यामुळे हल्ली आई खूप आनंदात असते. खरंय नीताताई, खूप छान पोस्ट आहे. असं अमुक एक गोष्ट करायची नाही असं समाजाने आपल्याला, म्हणजे आपल्या स्त्रियांच्यावरतीच का असं सगळं थोपवलेलं आहे मला समजत नाही. स्त्रियांनी म्हणजे अगदी तशा तुमच्या शब्दामध्ये त्यांनी कुंकू लावायचं नाही, त्यांनी काय ते हिरव्या बांगड्या, काय काचेच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत, त्यांनी फारसं नटायबिटायचं नाही. कशासाठी हे सगळं? आता ते पूर्वीचे दिवस गेले सगळे. आता आपण 4 समाजामध्ये राहतो, तर तिथे कधी कधी नोकरी करणाऱ्या बायका असतात. आजूबाजूला आपल्याला कामं करायला सगळीकडे जावं लागतं. तर अगदी तशा बायकांच्यासारखंच कशाला राहायला पाहिजे. जसं आपण पूर्वी, अगदी खूप पूर्वी होतं ना, आळवणात बायका राहायच्या, ते सोडून दिलं की नाही? केशव पण सोडून दिलं का नाही? तसंच आता या पुढच्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण आत्मसात करायला हव्यात आणि ती नॉर्मल जीवन जगायला पाहिजे. प्रत्येकाच्या मनातच दुःख असतंच आपला नवरा गेल्यानंतर, पण ते असं सारखं जगापुढे दाखवायचं हे काही जरुरी आहे असं मला तरी वाटत नाही. पटतंय मला तुमचं, जे मनात येईल तसं करावं. खरं आहे. तर भेटूया अशा छानशा गोष्टीसह. पण गोष्ट संपवण्यापूर्वी किंवा माझी क्लिप संपवण्यापूर्वी नीता त्यांचे मात्र खूप आभार मानते. खूप छान गोष्ट लिहिलेली आहे त्यांनी. धन्यवाद नीताताई.